आज मी पावभाजी बनवते। त्यासाठी कुकरमध्ये बटर घेतले, फ्लावर, शिमला मिरची, गाजर, बटाटा, वाटाणा आणि बीट हे कुकरमध्ये टाकते। सगळं मिक्स करून घेते। थोडंसं वरून मीठ टाकते आणि पाणी, आणि कुकरला 4 शिट्या करून घेते। 4 किंवा 5 करून घ्या। दुसरीकडे कांदा, अद्रक, लसूण आणि टोमॅटो हे मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला बारीक करून झाले, कढईमध्ये तेल आणि बटर टाकते, थोडंसं जिरं आणि एक कांदा टाकते बारीक केलेलं, त्यामध्ये कांदा टोमॅटो पेस्ट केलेली त्यामध्ये टाकते। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 10 मिनिटं झाकण ठेवते शिजण्यासाठी। इकडे भाजी मॅश करून घेऊया। भाजी मॅश करून झाली आहे। कांदा आणि टोमॅटो अजून नाही शिजले, परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया। कांदा आणि टोमॅटो पूर्ण मॅश करून घेऊया। त्यामध्ये टाकते हळद, तिखट मसाला, धना पावडर, जिरा पावडर, पावभाजी मसाला हे मिक्स करून घेते। आणि त्यामध्ये भाजी टाकते मॅश केलेली। थोडं थोडं पाणी टाकते त्यामध्ये, मीठ चवीनुसार, वरून कोथिंबीर आणि बटर। इकडे तव्यावरती भाजी टाकते, पाव टाकते, वरून कांदा आणि कोथिंबीर। पावभाजी झाली तयार। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।